डाळिंब पिकावर भव्य शेतकरी मेळावा, वेताळ साहेबांचा पुढाकार, डॉक्टर गोरे यांचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन. कृषी म्हणजे केवळ नांगर नाही, ती एक विज्ञान शाखा आहे. याच विचारांना प्रेरणा देणारा एक महत्त्वपूर्ण शेतकरी मेळावा नुकताच आटपाडी येथे हॉटेल ग्रँड शौर्य या आलिशान ठिकाणी पार पडला. कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि आटपाडी तालुका पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मनोज कुमार वेताळ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सांगली हे होते. तर मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक डाळिंब रत्न डॉक्टर BT गोरे, लेखक, प्रशिक्षक आणि कृषी तज्ज्ञ होते. मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉक्टर BT गोरे यांनी शेतकऱ्यांना डाळिंब पिकावरील तेलकट डाग, मर रोग, अन्नद्रव्य व कीड रोग व्यवस्थापन यावरील सखोल आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन दिले. पिकावरील तेलकट व मर रोग व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन या प्रमुख बाबींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, आज आटपाडीमध्ये कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने आणि आदरणीय मनोज कुमार वेताळ साहेब यांच्या पुढाकाराने डाळिंब उत्पादकांसाठी एक मेळावा आयोजित केलेला होता. द शौर्य ग्रँड हॉटेल जे आहे आटपाडीमध्ये, त्या AC हॉलमध्ये. आणि या कार्यशाळेमध्ये अराऊंड 300-350 लोक पार्टिसिपेट झालेले होते. आणि त्यामध्ये पूर्ण डाळिंबामधल्या जे काही मेन सूत्र आहेत, जसं पाणी व्यवस्थापन आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे, रोग व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, डाळिंबामध्ये वॉटर सोल्युबलचा वापर कसा करायचा, PGRचा वापर कसा करायचा, कधी करायचा, गरजेनुसार कसा करायचा, या सगळ्या विषयांवरती 2.5 तास मी अतिशय सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी इतक्या शांततेमध्ये सगळ्या नोट्स घेऊन एकदम मस्तपैकी ऐकलेलं आहे आणि सगळ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे. डाळिंब पीक जर करायचं असेल तर ज्ञान घ्यावं लागणार आहे. चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी केल्यामुळं डाळिंबामध्ये तेलकट डाग असेल, मर रोग असेल, फुल न येणं ही समस्या आहे, फुलगळ ही समस्या आहे. या सगळ्या गोष्टींवरती आता तोडगा निघालेला आहे. फक्त त्याचं औषधाच्या रूपी किंवा खताच्या रूपी न बघता तर ज्या काही गोष्टी आपल्याला करायच्या त्या शास्त्रोक्त पद्धतीने केल्या, त्या सगळ्या गोष्टींवरती आज तोडगा निघालेला आहे. हे सर्व या शेतकऱ्यांना आज सांगितलं. सगळे एकदम समाधानी होते. शेवटपर्यंत फुल एनर्जी या हॉलमध्ये मला मिळाली. आणि एवढं छान हॉल आटपाडीमध्ये आहे, AC हॉल आहे, त्यामुळं फुल उत्साह होता शेवटपर्यंत. थँक्यू सो मच कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली आणि वेताळ साहेबांचे की त्यांनी ही अपॉर्च्युनिटी मला या ठिकाणी दिली. धन्यवाद. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मनोज कुमार वेताळ म्हणाले, डाळिंबाला बाजारपेठ आहे, मागणी आहे, पण समस्याही आहेत. त्यामुळे हे मार्गदर्शन गरजेचं होतं. उन्हाच्या तडाख्यातही शेकडो शेतकरी उपस्थित राहून तब्बल 2.5 तास संपूर्ण माहिती व उत्तरे शांतपणे ऐकत राहिले. यावरून त्यांच्या समर्पणाची आणि शेती प्रेमाची साक्ष पटते. कृषी विभाग, जिल्हा परिषद सांगली तसेच या ठिकाणी या कार्यक्षेत्रात कार्यरत उत्कृष्ट डाळिंब बागायतदार यांच्या बरोबर समन्वयाने आपण या ठिकाणी आज आटपाडीमधील ग्रँड शौर्य या हॉटेलमध्ये डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठीचा हा कार्यक्रम घेतलेला आहे. याच्यामध्ये डाळिंबाचे दिवस फार चांगले आलेले आहेत, परंतु त्याचबरोबर काही समस्या शेतकऱ्यांना दरवर्षी भेडसावत असतात. या समस्यांच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं, त्यासाठी आपण आजची ही खरीप हंगाम पूर्वच त्या ठिकाणी डाळिंबाची कार्यशाळा घेतलेली आहे. या कार्यशाळेमधनं शेतकऱ्यांना नवीन डाळिंब लागवड करताना काय काळजी घ्यावी, त्याचबरोबर असलेल्या बागेमधले जे काही त्यांचे मर रोगाचे प्रश्न असतील, त्याचबरोबर तेलाचे प्रश्न असतील किंवा खत व्यवस्थापनाबद्दलच्या त्यांच्या अडचणी असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांना या ठिकाणी व्हावं या उद्देशाने आपण हा आजचा कार्यक्रम घेतला होता. आणि या ठिकाणी भर उन्हाळ्यामध्ये आज जवळजवळ बघितलं आपण तर 39 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असताना सुद्धा 2.5 तास या ठिकाणी शेतकऱ्यांनी शांततेने या AC हॉलमध्ये बसून आज या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांच्या समस्या सोडवून घेतल्या, चांगले प्रश्न मांडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर श्री BT गोरे सरांच्याकडनं त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त करून घेतली. याचबरोबर मोठ्या संख्येने शेतकरी या ठिकाणी आज पूर्ण आटपाडी तालुक्यातून उपस्थित राहिले होते. त्या सगळ्या शेतकऱ्यांना एक चांगला ह्या कार्यशाळेचा लाभ आपल्याला झालेला दिसतो. धन्यवाद.
हॉटेल ग्रँड शौर्याचे श्री सिद्धीनाथ झरे यांनी मेळाव्यासाठी AC हॉल विनामूल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांकडून आभार व्यक्त करण्यात आले. हा मेळावा म्हणजे केवळ माहिती नव्हे तर एक शेतीशास्त्राची कार्यशाळा ठरली. अशा मेळाव्यांमधूनच भारतीय शेतीला आधुनिकतेचा आधार मिळतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त करत उपस्थित शेतकऱ्यांनी या मेळाव्याचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा कृषी विस्तार अधिकारी मनोज कुमार वेताळ यांचे विशेष आभार मानले. या मेळाव्यास पंचायत समिती कृषी विकास अधिकारी सचिन भोसले, विस्तार अधिकारी सिद्धनाथ काळेल, अनिल पाटील आटपाडी, फर्टिलायझर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार सिद्धनाथ झरे, मार्गदर्शक प्रदीप देशपांडे, विजय मरगळे आदी प्रमुखांसह सुमारे 400 शेतकरी बांधव उपस्थित होते.